नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या आर्थिक जागरूकता विषयक चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन काही ना काही खरेदी करतच असतात। वेगवेगळ्या ज्या वेबसाईट असतात त्याच्यातून तुम्ही काही ना काही ऑनलाईन हे ऑर्डर करत असता, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी जागरूकतेसाठी महत्त्वाचा आहे। तर सुरुवातीलाच आपण पाहूया की ऑनलाईन विक्री संकेतस्थळांपासून सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते या विषयावर सविस्तर माहिती। ऑनलाईन शॉपिंग स्कॅम फसवणुकीच्या कार्यपद्धती समजून घ्या आणि सुरक्षित रहा। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला। आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ऑनलाईन खरेदी करतच असतात। ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मित्रा, पेटीएम मॉल, स्नॅपडील यासारख्या अनेक संकेतस्थळांना आपण भेट देतच असता। आपल्याला सहजगत्या खरेदी करण्याची सुविधा इथे मिळते, परंतु याच सुविधांचा गैरवापर किंवा गैरफायदा घेत काही सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या शोधतच असतात। अनेक जण अनोळखी संकेतस्थळांवर आकर्षक ऑफर्स पाहून फसतात आणि आपले पैसे गमावतात। म्हणूनच ऑनलाईन खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यावश्यक आहे। ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आणि कार्यपद्धती कोणती ते सुरुवातीला आता पाहूया। बनावट ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळे। काही सायबर गुन्हेगार प्रसिद्ध ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या नावाशी मिळतीजुळती संकेतस्थळे तयार करत असतात। ग्राहकांना मोठ्या सवलती देऊन आकर्षित केले जाते आणि पैसे घेतल्यानंतर उत्पादन पाठवले जात नाही किंवा निकृष्ट दर्जाचे उत्पादन पाठवले जात असते। उदाहरणार्थ, amazonoffer.com किंवा फ्लिपकार्ट discount.in अशा बनावट संकेतस्थळांची नोंदणी केली जात असते। त्यामुळे कसा बचाव करायचा ते पहा। अधिकृत संकेतस्थळावरूनच खरेदी करा। संकेतस्थळाच्या URL मध्ये https:// आणि 2 अशा आडव्या लाईन्स आहे का ते तपासा। सुरक्षित संकेतस्थळांसाठी https हे असते, हे नेहमी लक्षात ठेवा। त्यानंतर कोणतेही संशयास्पद संकेतस्थळ असल्यास त्याची Google किंवा ट्रस्ट पायलट वर पुनरावलोकन किंवा रिव्ह्यू आपण वाचून घ्यायचा आहे। त्यानंतर UPI आणि रिक्वेस्ट मनी फसवणूक। ही फसवणूक कशी होते पहा। फसवणूक करणारे बनावट विक्रेते म्हणून खोटे उत्पादन विक्रीसाठी पोस्ट करतात। ग्राहकाने विक्रेत्याशी संपर्क साधल्यावर ते रिक्वेस्ट मनी पाठवतात आणि ग्राहकाने ती चुकून अप्रूव्ह केल्यास त्याचे पैसे कट होतात। काही वेळा गुन्हेगार QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा असे सांगतात, परंतु प्रत्यक्षात पैसे खात्यातून वजा होतात। तर यापासून कसा बचाव कराल? तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवताना काळजी घ्या। विक्रेत्याकडून रिक्वेस्ट मनी आली तर ती कधीही स्वीकारू नका। अधिकृत ऑनलाईन पेमेंट गेटवे वापरा। नंतरचा मुद्दा, फेक सोशल मीडिया ऑफर्स आणि जाहिराती। यामध्ये कोणते मुद्दे आहेत पहा। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट ऑफर्स आणि जाहिराती येत असतात। तर ग्राहकांना मोठ्या ब्रँडची स्वस्तात उपलब्धता दाखवली जाते। त्यानंतर ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर उत्पादन पाठवले जात नाही। तेव्हा यापासून कसा बचाव कराल? तर केवळ अधिकृत ब्रँडच्या संकेतस्थळावरूनच
खरेदी करा. जाहिरातीतील URL आणि फोन नंबर तपासून पहा. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींना पेमेंट करू नका. नंतरचा मुद्दा, नकली ग्राहक आणि बनावट पेमेंट ॲप फसवणूक. फसवणूक करणारी लोक OLX, क्विकर यासारख्या प्लॅटफॉर्मवर बनावट खरेदीदार बनतात. खरेदीसाठी ते पेमेंट करण्याचे नाटकसुद्धा करतात आणि UPI लिंकद्वारे पैसे कट करतात. अनेकदा ते पेटीएम, गुगल पे, फोनपे यासारख्या ॲप्सच्या बनावट आवृत्त्या वापरतात, ज्या नेहमी आपण वापरात आणत असतो. यापासून कसा बचाव करायचा, तर कोणालाही OTP, पिन, पासवर्ड शेअर करू नका. अनोळखी लोकांकडून येणाऱ्या QR कोड स्कॅन करू नका. व्यवहार पूर्ण होईपर्यंत कोणतीही वस्तू पाठवू नका. नंतरचा मुद्दा, बँक खाते आणि कार्ड डिटेल्स चोरी. यामध्ये ईमेल किंवा SMS द्वारे बँक अपडेट किंवा KYC अपडेट अशा बनावट लिंक पाठवल्या जातात. तर ग्राहकांनी त्या लिंकवर माहिती भरली की त्यांच्या खात्यातील पैसे गायब झाले म्हणून समजा. यापासून कसा बचाव कराल, तर बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आणि ॲप वापरा. बँक कधीही फोनवर तुमचा OTP, पिन विचारत नसते. संशयास्पद ईमेल किंवा लिंकवर क्लिक करू नका. तर मित्रांनो, ऑनलाईन खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी, हे मुद्दे पुन्हा एकदा ऐकून घ्या. नेहमी प्रसिद्ध आणि अधिकृत संकेतस्थळावरूनच खरेदी करा. कधीही अनोळखी व्यक्तीला तुमचे बँक तपशील शेअर करू नका. त्यानंतर QR कोड किंवा लिंकवरून थेट पैसे पाठवण्यासाठी तुम्ही त्याच्या आधी खात्री करून घ्या. सोशल मीडियावरून आकर्षक ऑफर्सला बळी पडू नका. केवळ सुरक्षित पेमेंट गेटवे आणि UPI ॲप्सचा वापर करा. कोणत्याही ऑफरवर विश्वास ठेवण्याआधी पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू वाचून घ्या. फसवणुकीची शंका आल्यास सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करून घ्या. तर फसवणुकीसाठी संपर्क करणाऱ्या वेबसाईट्स आणि त्यावरील खबरदारी कोणती घ्यायची पहा. जर तुम्हाला काही संशयास्पद संकेतस्थळे दिसली किंवा तुम्ही फसवणुकीला बळी पडला असाल, तर राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल केंद्राच्या संकेतस्थळावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. cybercrime.gov.in ही ती वेबसाईट आहे. आणखीन काही महत्त्वाची संकेतस्थळं आहेत. ती कोणती, तर सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल हे cybercrime.gov.in आहे. त्यानंतर RBI फ्रॉड अवेअरनेस ही वेबसाईट कोणती आहे, तर www.rbi.org.in. त्यानंतरची वेबसाईट आहे CERT-in म्हणजेच सायबर सिक्युरिटी एजन्सी. याची वेबसाईट कोणती आहे, तर www.cert-in.org.in. अशा प्रकारच्या ह्या वेबसाईट आहे. तुम्हाला परत व्हिडिओ ऐकल्यास परत हे सर्व नावं लक्षात येतील. तर ऑनलाईन शॉपिंग सोयीस्कर असली तरी सावध राहणं हे आवश्यक आहे. खोट्या ऑफर्सला बळी पडणे, संशयास्पद संकेतस्थळांवर खरेदी करणे, अनोळखी व्यक्तींना पेमेंट करणे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच सजग राहा, आर्थिक साक्षरता वाढवा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा. मागील महत्त्वाचे जागरूकताविषयक व्हिडिओ आहेत, ते सुद्धा पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आर्थिक जागरूकताविषयक व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.